मित्रांनो नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालिकेचा केंद्रबिंदू असलेला पार्थ देशमुख यांचा नवीन जन्म झालेला आहे. मृत्यूशी यशस्वीरित्या झुंज देऊन त्यांनी आपल्या घरी प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता पार्थच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी संपूर्ण देशमुख परिवारावरती आहे. नंदिनी काव्याला म्हणते, आता पार्थची सर्वस्वी जबाबदारी तुझ्यावरतीच आहे. पार्थला काय हवं काय नाही याची काळजी तू घ्यायची. यावर काव्या नंदिनीला होकार भरते आणि समोर बेडवरती बसलेल्या मानिनीला पाहून काव्या उठून स्टोर रूमच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस मानिनी म्हणते, थांब काव्या, पार्थच्या जवळ तू थांब. त्यावर आश्चर्यचकित होऊन काव्या मानिनीकडे पाहत राहते आणि म्हणते की मला अभ्यास करायचा आहे, त्यासाठी मला जावं लागते. त्यावर मानिनी म्हणते, थोडा वेळ थांब, नंतर जातो अभ्यास करण्यासाठी. यावर मानिनीचे बदललेले रूप पाहून काव्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. परिवारातील सर्व सदस्यांना मानिनीचे बदललेले रूप पाहून खूप आनंद होतो. इकडे पार्थजवळ काव्या थांबणार या गोष्टीवरून पार्थ निम्मा बरा झालेला असतो. आता गोळ्या औषधाची पार्थला काय गरज. पार्थला आराम करण्यासाठी मानिनी काकू सर्वांना रूमच्या बाहेर घेऊन जातात आणि काव्याला तेथेच थांबण्यासाठी सांगतात. सर्वजण रूमच्या बाहेर जाताच काव्या पार्थला घट्ट मिठी मारते आणि मनामध्ये मानिनीचे आभार मानते. पार्थ आणि काव्याची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.